सैनानी बाबा यात्रेची तयारी सुरू. प्रशासनाची समन्वय बैठक. महाराष्ट्रातील प्रसिद्ध सैनानी बाबा यात्रेसाठी मार्च महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तयारीला वेग दिलाय. यात्रेच्या काळात गर्दीचे प्रमाण लक्षणीय वाढणार असल्याने आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षेचे नियोजन या सर्व बाबींवर आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. ही बैठक सैनानी बाबा ट्रस्टच्या बिल्डिंगमध्ये घेण्यात आली असून SDM बुलढाणा शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजे दरम्यान झालेल्या या बैठकीत भाविकांच्या सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत पुढील मुद्द्यांवर भर देण्यात आला. यात्रेसाठी मोठमोठे व रुंद रस्ते तयार करणे व दुरुस्त करणे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे, पार्किंगची वेगळी व व्यवस्थित व्यवस्था करणे, भाविकांचा निवारा, शौचालय, आरोग्य सेवा, स्वच्छता, अन्न वितरण यासारख्या मूलभूत सुविधा उभ्या करणे, यात्रेदरम्यान वाढणाऱ्या वाहतूक कोंडी, सुरक्षेची आव्हाने, आपत्कालीन परिस्थिती यावर उपाययोजना करणे. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी यात्रेपूर्वी सर्व विभागांनी समन्वयाने आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यात्रेदरम्यान अपेक्षित गर्दी हाताळण्यासाठी पोलीस विभाग, आरोग्य यंत्रणा, मनपा, ग्रामपंचायत तसेच ट्रस्टचे स्वयंसेवक यांच्यातील समन्वय बळकट करण्यावरही भर देण्यात आला. या बैठकीत तहसीलदार बुलढाणा, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बुलढाणा, विविध विभागांचे तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सैनानी बाबा ट्रस्टतर्फे प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी करण्यात आली. मराठी समाचारसाठी जावेद शहा, सैलानी. आज पिंपळगाव सराई येथे जी येणारी सैलानी यात्रा आहे जी 22 फेब्रुवारीपासून ते 12 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आज सर्व विभागांची एक नियोजन बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. जे महत्त्वाचे विषय आहेत सैलानीच्या यात्रेच्या दरम्यान, पोलीस विभाग असेल, ग्रामपंचायत विभाग असेल, पंचायत समिती, महसूल विभाग, फॉरेस्ट असेल किंवा MSCB या संबंधातील जे यात्रेसाठी आवश्यक ज्या सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी नियोजन करण्याबाबतच्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. याबाबतची प्राथमिक बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे. 13 तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा येथे याबाबतची बैठक आयोजित केलेली आहे. तसेच या बैठकीमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी झालेली आहे का नाही याची आढावा बैठकसुद्धा यात्रेपूर्वी 1 आठवडा या ठिकाणी होणार आहे. यात्रेसाठी ज्या विविध विभागांमार्फत सोयीसुविधा ज्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्या दिलेल्या आहेत की याची खातरजमासुद्धा या ठिकाणी केली जाणार.